शारदा गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशज क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरुना रामदासा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा कृतार्थ देव वंदनम दिनेश वंश नंदनम सुशोभिबालचंदनं नमामि राममीश्वरं मुनीन्द्रयज्ञकारकं शिलाविपत्तिहारकं महाधनुर्विदारकं शिला नमामि राममीश्वरं स्वतात वाक्यकारिणं तपोवने विहारिणं करेषु चापधारिणं नमामि राममीश्वरं पुरङ्गमुक्तसायकं जटायुमोक्षदायकं प्रविद्धकीशनायकं नमामि राममीश्वरं प्लवङ्गसङ्गसम्मतिं निबद्धनिम्नगापतिं दशास्यवंशसंशतिं नमामि राममीश्वरं विदीनदेवहर्षणं कपीप्सितार्थवर्षणं स्वबन्धुशोककर्षणं नमामि राममीश्वरं गतारिराज्यरक्षणं प्रजाजनार्तिभक्षणं कृतास्तमोहलक्षणं नमामि राममीश्वरं हृताखिलाचलाभरं स्वधामनीतनागरं जगत्तमोदिवाकरं नमामि राममीश्वरम् इदं समाहितात्मना नरो रघुत्तमाष्टकं पठन् निरन्तरं भयं भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते भवोद्भवं न विन्दते या संसाराचं भय आपल्याला वाटू नये म्हणून आपण श्रीरामांना प्रार्थना केलेली आहे. काल 16पर्यंत ओव्या झालेल्या होत्या. 16व्या ओवीत शेवटी आपण पाहिलेलं होतं भाग्यपुरुष थोर थोर त्यास निंदिती डिवाळखोर सावास देखता चोर चरफडी जैसा. सावाला पाहिल्यावर चोर चरफडतो आणि भाग्यवंत अशा निरनिराळ्या पुरुषांची डिवाळखोर म्हणजे टवाळखोर ही निंदा करतात. याच्याबद्दलची बरीच उदाहरणं आपल्याला समर्थांच्या जीवनात दिसतात आणि सगळ्या संतांच्या जीवनात दिसतात. पण त्यांना त्याचं काहीच नसतं, कारण ते सगळ्याच्या पलीकडे गेलेले असतात. कारण सामान्य माणसाला या मच्छरांनी खूप घेरलेलं असतं. म्हणून समर्थ 51व्या श्लोकात म्हणतात, मदे मच्छरे सांडिला स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जयाते उपाधी सदा बोलणे नम्रवाचा सुवाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा दास हा जगी धन्य आहे. कारण त्यानं मच्छर स्वार्थबुद्धी सगळं सोडून दिलेलं आहे. प्रपंचाची त्यांना उपाधीच नसते आणि नेहमी बोलणं कसं तर अत्यंत नम्र आणि सुंदर सुवाचा अशी असते. म्हणून आपल्याला समर्थांना पुन्हा प्रार्थना करावीशी वाटते
की असं सगळं आमच्या बाबतीतही घडू देत. आता आपल्याला 17व्या ओळीपासून सुरुवात करायची आहे. मानवी जीवन यशस्वी होण्यास वैराग्याची नितांत आवश्यकता आहे. आपण विषय त्यागाचा विषय चाललेला आहे, पण त्यामध्ये वैराग्याचं किती महत्त्व आहे. समर्थांनी याच दशकामध्ये वैराग्याचा पण एक समास आपल्याला सांगितलेला आहे. आणि कुठलंही मोठं कार्य सिद्ध व्हायचं असेल तर वैराग्य हवंच. परमार्थाचा तर तो प्राण आहे. म्हणजे वैराग्यासारखं दुसरं भाग्य नाही म्हणून सांगणारी जी ओवी आहे ती आपण पाहूया. वैराग्या परते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, वैराग्य नसता योग्य परमार्थ नव्हे. अहो, वैराग्यासारखं भाग्य नाही म्हणतात. आणि ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तो अभागी आहे. वैराग्य नसताना परमार्थ व्यवस्थित होऊच शकत नाही. खरंच माणसाला भाग्य कशात वाटतं हो? भरपूर संपत्ती असेल, मुलं बाळं सगळं छान चाललं असेल, छान घर असेल, समोर गाडी असेल, सगळी सुसज्ज अशी साधनं असतील तर आपण भाग्यवान आहोत असं लोक म्हणतात. किंवा सगळं आयुष्य आता आपलं छान नीटनेटकं झालेलं आहे, मुलं बाळं संसाराला लागलीत, नातवंड आलीत, तर लोक काय म्हणतात, आमचं भाग्य थोर हो, त्यामुळं आम्हाला अगदी सगळं जिथल्या तिथं मिळालेलं. जो तो आता आपल्या आपल्या ठिकाणी कामाला लागला आहे, व्यवस्थित आहे. पण समर्थांनी वैराग्यासारखं भाग्य थोर हे जे म्हटलं आहे ना, हे मला फार पटलेलं आहे. म्हणजे संसार लोभापासून सुटका, वैराग्य म्हणजे काय ते महत्त्वाचं जर आपल्याला समजून थोडक्यात 2-3 शब्दात घ्यायचं असेल, चौथा जो समास आहे त्याच्यामध्ये सांगितले बघा. महत्त्वाचं काय की संसार लोभापासून सुटका व्हायला पाहिजे. नाही तर हा संसाराचा लोभ माणसाला सुटतच नाही. आणि कामनेचा त्याग, नाही तर क्षणाक्षणाला नवीन कामना, नवीन इच्छा. काल आपण पाहिलेलं आहे की कामात भवती सम्मोह. हा कामामुळं सम्मोह होतो, माणूस मूढ बनतो. आणि ती कामना पूर्ण नाही झाली तर तो सतत अस्वस्थ राहतो. म्हणजे सगळं असून सुद्धा त्याच्याजवळ काहीच नाही अशी त्याची भावना असते. आणि म्हणून कामनेचा त्याग करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तो कसा त्याग? बाह्य आणि अभ्यंतरी. त्याग निरंतरी. लोकांना काय वाटतं, बाहेरून त्याग केला पण मनातून व्हायला पाहिजे आहे, तर तो त्याग अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे परमार्थदृष्ट्या वैराग्यासारखं भाग्य नाही बरं. वैराग्य नसेल तर ते करंटेपण आहे. वैराग्य वाचून यथासांग परमार्थ घडतच नाही. परमार्थासाठी ह्या कशामध्येही जीव गुंतवायला नको. म्हणजे अंगी वैराग्य असल्याशिवाय कुणालाही परमार्थाची योग्यताच येत नाही. वैराग्यासारखं भाग्य नाही. ज्याच्याजवळ वैराग्य नसेल तोच अभागी आहे, हे आपण पक्के लक्षात ठेवूया. मला एकदम गोंदवलेकर महाराजांचीच कथा आठवली की प्रत्येक ते एक मराठीत सुद्धा म्हण आहे बघा. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासून आली घरा. खूप दिवसापासून तिला काशीला पंढरपूरला जायचं असतं आणि जमतच नसतं, सारखं घरामध्येच लक्ष असतं. तर एक दिवशी ती निघालीच आणि गेली वेशीपर्यंत आणि एकदम आठवलं, अरे चा दूध तापवत ठेवले, सुनबाईचं लक्ष राहील की नाही. आणि गेली घरी. सुनबाई म्हणते, का हो आल्या सासूबाई? अगं दूध तापत ठेवलं तर तुझं लक्ष आहे की नाही. ती म्हणली, आता एकदा तुम्ही गेलायत ना बाहेर, मग इथलं लक्ष काढा ना, मी बघते सगळं. तर हे लक्ष, वैराग्य आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा येत नाही. मला महाराजांची कथा पण म्हणजे आठवती आहे की त्यांच्या आईला नेहमी वाटायचं काशीला जावं, काशीला जावं. खूप दिवस ती त्यांच्या मागे म्हणत होती, हट्ट करत होती की अरे दोनू मला काशीला जायचं रे. त्यांनी खूप दिवस त्यांच्या व्यापातून वेळ नाही झाला. एक दिवशी म्हणाले, चल आई आता काशीला जाऊया आपण. त्यांच्याबरोबर मोठा लवाजमा पण आलेला होता.
100-200 लोक येतो म्हणाले. पण आई म्हणाली, अरे हे घरातलं काय कसं हे सांभाळा, म्हणजे एकदम तू अचानक कसा काय म्हणलास, ही घराची व्यवस्था नको का लावायला. ते म्हणले, एवढीच तुला काळजी आहे ना, ठीक आहे. त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवणं हा जो काही वाक्प्रचार आहे तो स्वतः अंमलात आणला. गावातल्या सगळ्या लोकांना दवंडी पेटायला लावली. सगळे लोक आले आणि सांगितलं, हे घर आजपासून खुलं आहे तुमच्यासाठी, ज्याला जे काय पाहिजे ते त्यांनी घेऊन जावं. म्हणजे मनामध्ये काहीच ठेवायचं नाही. किंवा वैराग्याची उपनिषदात तर कितीतरी उदाहरणं आहेत. याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीची सगळ्यांना कथा माहिती आहे. बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्य म्हणतात की मी आता संन्यासाश्रम घेणार आहे. एकदम त्याला असं वाटतं की केली आता आपण संसाराने ही थोडी कसरत केलेली आहे, तर आता ते म्हणतात की मी संन्यासाश्रम घ्यायला, चौथा आश्रम म्हणे मी स्वीकारला आहे. त्याला 2 पत्नी असतात, मैत्रेयी आणि कात्यायनी. तर त्यांनी त्या दोघींनाही बोलावलं आणि म्हणाले की म्हणे, दोघी प्रिय माझ्या भार्यांनो, मला ना आता संन्यासाश्रम घ्यायचा आहे. तर जी काही घराची सगळी वाटणी आहे ना, ही मी तुम्हाला दोघींमध्ये करून देतो आणि तुम्ही दोघी सुखानं राहा. मैत्रेयी म्हणाली, ही संपत्ती घेऊन मला सुख मिळेल का. तर ते म्हणे, सुखानंच राहा म्हणतोय ना. नाही म्हणली, अमरत्व मिळेल का, अमृतत्व मिळेल का. तर अमृतत्व मिळेल का म्हटल्यानंतर ते म्हणतात, नाही. या पृथ्वीवरचं सगळं जरी साम्राज्य मिळालं, पृथ्वीवरची सगळी जरी संपत्ती मिळाली, तरीही तू सुखी, म्हणजे तशा अर्थानं अमर होणार नाहीस किंवा तुला अमृतत्वाचा लाभ होणार नाही. मग ती म्हणते, मला ही संपत्ती घेऊन काय करायचं, मला तुमच्याकडून आत्मतत्वाचं ज्ञान हवं आहे आणि ते जर मला मिळालं तर मी खऱ्या अर्थानं सुखी होईल. मग त्यांनी तिला सगळं म्हणे, मी तुमच्या सहवासात का आले, तुमच्याशी विवाह मी का केला, की मला तुमच्या संगतीतून सगळं मला मिळू देत, वैराग्य मिळू देत, मला ज्ञान मिळू देत. आणि मग त्यांनी तिला सगळं छान सांगितलेलं आहे. व्यवहारातलंच मुख्य मला फार आवडतो तो किस्सा. तर ते असं सगळं समजावून देतात तिला की या जगात सगळे पती पत्नी मुलं हे सगळे जे आहेत हे खरं स्वतःवरच प्रेम करत असत. आत्मानाम तु हिताय, स्वतःच्या प्रेमासाठीच पत्नी ही पतीवर प्रेम करत असते. पतीसुद्धा स्वतःला सगळं ती देते म्हणून ती प्रिय असते, पण ती माझं करते सगळं म्हणून ती प्रिय असते. अशीच एवढी मोठी यादी सांगितलेली आहे की आपण मुलांवर सुद्धा प्रेम करतो ते स्वतःसाठी. लहानपणी का करायचं, त्याला समजेपर्यंत का करायचं, की म्हातारपणी मला सुख मिळावं. अगदी नोकर चाकर पशु पक्षी सगळ्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की या सर्वांवर प्रेम आपण केवळ स्वतःच्या सुखासाठी करतो. पण जे आत्मतत्व आहे ते समजून घेत नाही आणि मग आपण नेहमी अशांत राहतो. तर मला फार एकदम ती आठवली आणि खरं म्हणून सांगितलेलं आहे की वैराग्यापरते भाग्य नाही दुसरं भाग्यच नाही आहे. तर ही ओवी अगदी प्रत्येकानं लक्षात ठेवण्यासारखी आहे. विषय त्याग जर करायचा असेल तर आधी आपल्याला वैराग्य वृत्ती आली पाहिजे. किती उदाहरणं सांगता येतील हो. रघुराजानं सुद्धा सर्वस्वाचा त्याग केला. राजे लोकांना काय सोपं होतं, म्हणजे अवघड होतं, पण त्यांनी पूर्ण सर्वस्वाचा त्याग केला. सगळं दान देऊन टाकलं. आणि ज्या वेळेला त्याच्याकडे कौत्स नावाचा शिष्य वरतंतू ऋषींकडे विद्याध्ययन करत होता आणि तिथून परत आल्यानंतर निघताना गुरूंना त्यांनी विचारलं की गुरुजी तुम्हाला मी काय दक्षिणा देऊ. तर गुरुजी म्हणतात मला काही नको दक्षिणा. पूर्वी गुरुदक्षिणा द्यायची पद्धत होती, पण त्यानं अनेक वेळा विचारल्यानंतर ते म्हणले मला 14 कोटी मोहरा आणून दे. कारण गुरूंना तसं ते वाईट वाटलं की आपल्याला दक्षिणा नको आहे घ्यायला, मग 14 कोटी आणून दे म्हणल्यानंतर तो रघुराजाकडे जातो. आता रघुराजांना सर्वस्वाचं दान केलेलं आहे, काहीच ठेवलेलं नाही. त्यामुळं तो अगदी मातीची भांडी हे ते त्याच्यातून पाणी प्यायचा, सगळं तसं वैराग्य वृत्तीनं राहत होता.
कौत्साल्यानंतर त्याने त्याचं आगत स्वागत केलं आणि त्याला विचारलं की महाराज किंवा बाळा तू का आलेला आहेस आमच्याकडे. त्याला पहिल्यांदा त्यांनी स्वागत करतानाच मातीच्या भांड्यातून पाणी आणून त्याला अर्घ्य पाद्य जे आपल्याकडं देण्याची पद्धत आहे ते दिलं आणि मग त्याची चौकशी सुरू केली. तोही चाणाक्ष होता, 12 वर्ष गुरूंकडे राहिलेला होता. त्याच्या लक्षात आलं की आपण चुकीच्या वेळेला यांच्याकडे आलो आहे. आता 14 कोटी मोहरा मागायच्या कशा. मग त्याच्या लक्षात आलं. तो म्हणतो मी आलो आहे, माझ्या वरतंतूचा शिष्य मी आहे, माझे गुरु आहेत, पण मी आता निघतो म्हणला. मी अयोग्य वेळी आलो आहे. राजा तरीसुद्धा असा होता की तो म्हणतो माझ्याकडून विनमुख कोणी जाऊ नये, तुझी काय मागणी आहे ती तर माग. बघा, तो म्हणतो मी गुरूंना दक्षिणा देण्यासाठी 14 कोटी मोहरा मला हवे आहेत आणि आपण तर सर्वस्वाचं दान केलेलं दिसतंय, मी निघतो. तो म्हणतो नाही, आजची रात्र तू इथे राहा आणि 1 रात्र इथे राहिल्यानंतर जर माझ्याकडून काही झालं नाही तर राजा होता, सर्वस्वाचं दान केलं म्हणजे त्यानं अंतर्मनानं सगळं दान केलेलं आहे. राज्य तर चालूच होतं. मग शेवटी त्यांनी काय केलं, रात्रीत ठरवलं की आपण आता कुबेरावर स्वारी करूया आणि कुबेराकडून या मोहरा मागूया. नुसता त्यांनी रात्री झोपताना विचार केला आहे, पहाटे राजाचे सगळे नोकर चाकर खजिनदार धावत धावत आले. महाराज महाराज महाराज, आश्चर्य घडलं, आश्चर्य घडलं. काय घडलं रे. अहो म्हणे आपल्या खजिन्यामध्ये मोहरांचा पाऊस पडतोय. मला खरंच कौतुक वाटतं बरं का ही रघुवंशाची गोष्ट ऐकताना. राजा म्हणतो काय बोलतोयस. हो म्हणे, आणि पाऊस पडलाय, सगळीकडे मोहराच मोहरा झाल्यात. राजा जाऊन बघतो, रघुराजा, रघुवंश नाव दिलंय त्यामुळं रामाच्या वंशाला. रामवंशापेक्षा दशरथ वंश, अज सगळे त्यांचे पूर्वीचे दिलीप, त्यांचं नाव नाही दिलेलं, रघुवंश नाव दिलेलं. पाहतात तर एवढ्या मोहरा पडलेल्या. त्यानं कौत्साला बोलवलं आणि सांगितलं बाळा तू या सगळ्या मोहरा घेऊन जा. तो म्हणला मला एवढ्या मोहरा नेऊन काय करायचे, मला फक्त 14 कोटी मोहरा गुरूंना देण्यासाठी पाहिजे. दोघांकडेही वैराग्य आहे. एखादा आजचा विद्यार्थी म्हणला असता जिंदगीची काय 7 पिढ्यांची ददात मिटली. त्यानं फक्त 14, मग त्या न्यायच्या कशा, मग त्या रथांवर घालून त्या नेल्यात आणि गुरूंना दक्षिणा दिलेली. तर हे वैराग्य. पुन्हा त्या उरलेल्या धनाचा त्याला काहीच गरज नव्हती, म्हणजे विद्यार्थ्यालाही नव्हती आणि राजालाही नव्हती. ठीक आहे, तर कसा हा पाहिजेला आहे, तर आंतरिक ज्याला वैराग्य झालेलं आहे असा वीतरागी पाहिजेला आहे, त्यालाच वैराग्य म्हटले. आता हा कसा आहे हो वीतरागी. प्रत्यय ज्ञानी वीतरागा, विवेक बळे सकळ त्यागी, तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. प्रत्यय ज्ञानी, ज्याचा अनुभव घेऊन जो ज्ञान मिळवलेला आहे असा पाहिजे. वीतरागी, राग कालच आपण पाहिलं, राग म्हणजे आसक्ती, तर ती ज्याची सुटलेली आहे, ती ज्याची संपलेली आहे असा वीतरागी पाहिजे. आणि विवेक बळे सकळ त्यागी, आणि विवेकाच्या जोरावर जो सगळ्याचा त्याग करतो, सकळ आत्ता सांगितलं तसं सगळ्याचा त्याग, काहीही ठेवायचं नाही. तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. तो महायोगी समजायचा आहे, त्याला महायोगी समजावा, ईश्वरी पुरुष समजावा. म्हणजे अनुभविक ज्ञाता, वैराग्यशील, विवेकाच्या जोरावर सर्वस्वाचा त्याग करणारा असा असेल तो महायोगी. म्हणून राजांना राजर्षी म्हटलं जायचं. राजांमधला ऋषी म्हणजे आता मी सांगितलं तसं एक उदाहरण झालेलं आहे. राम तर तसाच होता की सगळं ऐश्वर असून सगळं असून सुद्धा ऋषींसारखी वृत्ती, वैराग्य वृत्तीनं राहणारा पाहिजे, आणि तो खरा महायोगी असतो. म्हणून शिवछत्रपतींना तेच म्हणलेलं आहे ना, महायोगी, श्रीमंत योगी. काय नाव दिले बघा. श्रीमंत असूनही योगी राहता आलं पाहिजे. एवढा सगळा भव्य दिव्य पसारा आपण वाढवतो,
पण त्या प्रत्येकामध्ये मन गुंतवतो. अगदी दान देताना सुद्धा विचार करतो की हे कदाचित मला नंतर लागेल का. एखादी आपली कामवाली असेल, कोणीतरी गरीब व्यक्ती येते आणि ती म्हणते मला द्या हो, अमुक अमुक नाही आहे. आपल्या अंगावरचं द्यायची आपल्यावर इच्छा पाहिजे. आणि तसे करणारे ते हे वितरागी आणि विवेक बळे सकल त्यागी, तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष. अहो, तो साक्षात ईश्वरी पुरुष आहे, ईश्वराचाच अवतार आहे. म्हणून तो शिवाजी सुद्धा शिवाचाच अवतार आहे की नाही, श्रीमंत योगी. आणि असा किंवा आता अजूनही कित्येक गोष्टी असतात की त्याच्या आवडीनिवडी काही त्याला राहिलेल्याच नसतात. कशामध्ये तो मन इतका तो परमेश्वराशी, भगवंताशी एकरूप झालेला असतो. खरं म्हणजे सांगू तेवढ्या कथा किंवा आपल्याला एकदम असं सुचत जातं की किती जणांबद्दल सांगावं हो. ईश्वराला आपलं बाह्यांग नाही तर अंतरंग आकृष्ट करत असतं आतून. म्हणून भक्ती वेगळे जे ज्ञान, तेथे कैचे समाधान, तेथे कैचे समाधान. तर ईश्वराला आपलं बाह्यांग आवडत नाही. तुम्ही कसेही असा, कुरूप असा. बघा कुब्जेवर भगवंतानं प्रेम केले. कारण का, की बाह्यांग त्याला आकृष्ट करतच नाही. आपलं अंतरंग हे भगवंताला आकृष्ट करत असतं. आणि भगवंतानं आपणाला ज्या परिस्थितीत ठेवले ना त्यात समाधान राहायचे. म्हणून तुकाराम सुद्धा म्हणतात, ठेविले अनंते तैसे चिरहावे, चित्ती असो द्यावे समाधान. आणि हे सगळं काही त्याचंच आहे असं समजून राहणं, यातच विषय त्यागाचं मर्म दडलेलं आहे. त्यालाच वैराग्य म्हणतात. वैराग्य म्हणजे दुसरं काही नाही आहे. वैराग्य हा परमार्थाचा तर प्राण आहे. परिस्थिती कशीही असली तरी विरक्त मनुष्याचं समाधान नेहमी अभंग राहतं. म्हणून या लोकांनी अभंग लिहिले, ज्याला कधीही भंग नाही. म्हणूनच वैराग्यासारखं दुसरं भाग्य नाही. या परमार्थातील आद्य सिद्धांताची समर्थ वारंवार आपल्याला आठवण करून देत आहेत. मग आपण आतून वैराग्यशील आहोत का हो, हे आपल्या मनाला विचारून पाहू. म्हणजे लोकांची धनदौलत पाहून, भरभराट पाहून आपल्या जर मनामध्ये जळफळाट होत असेल, आपल्याला वेदना होत असतील दुसऱ्याचं भलं झालं म्हणून, तर आपण पाहिलं पाहिजे की मला दुसऱ्याचं जे सुख आहे त्यात मला सुख वाटलं पाहिजे, दुसऱ्याचं जे दुःख आहे त्यात मला दुःख वाटलं पाहिजे. प्रत्येक घडणाऱ्या घटनेला भगवंताची इच्छा म्हणून आपण स्वीकारतो का? आता मी सांगितलं तसं किती या संतांच्या जीवनात असे प्रसंग आलेले आहेत, पण त्यांनी त्याच्याबद्दल हळहळ कधी केलीच नाही आहे. कारण हे घडणार आहे, होणारं न चुके. मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टींनी आपलं मन क्रुद्ध होते का? यस्मान्नो द्विजते लोको लोकांनो द्विजते शयः, हर्षामर्ष भयोद्वेगै मुक्तो यस्य मे प्रियः. आपल्यामुळं दुसरे उद्विग्न होऊ नयेत, दुसऱ्यांमुळं मी उद्विग्न होऊ नये. कटू निर्णय, कटू सत्य पचवता आलं पाहिजे. या सगळ्यांची उत्तरं जर आपल्याला होकारार्थी असतील तर वैराग्य आपल्यापासून लांब आहे असं समजावं. म्हणजे जर मला होत असेल हे सगळं, माझा जळफळाट होत असेल, मला दुःख होत असेल, ह्या सगळं किंवा कुठली घटना स्वीकारताना मला त्रास होत असेल, याची जर उत्तर हो असतील तर वैराग्य आपल्यापासून खूप खूप दूर आहे, कोसो दूर म्हणतातच. कारण वैराग्य ही संकल्पना तशी गंभीर आहे, कष्टप्रद आहे असं लोकांना वाटतं, पण संत म्हणतात तशी ती कष्टप्रद नाही आहे. लहान मूल बघा, खेळता खेळता आईच्याकडून हातातनं घास म्हणजे खात असतं. तसं सहजासहजी हा घडणारा प्रसंग ही ईश्वराची इच्छा समजून कुठलाही विचार न करता स्वीकारणं, आपली इच्छा भगवंताच्या इच्छेत मिसळून जगणं, हे वैराग्य. आणि अशी सहज प्रवृत्ती झाली की मग आपला संतापाचा उद्रेक शमतो. नाही तर छोट्या छोट्या गोष्टीवरून संताप येतोय हो.
यांनी ही वस्तू तिकडंच ठेवली, त्यांनी माझ्याकडनं अमुकच मागितलं. नको. मी आत्ता म्हणलं तसं उद्वेग नको. मत्सर मावळतो. इतरांच्या सुखानं आपणही सुखावू लागतो. त्यामुळं वैराग्य हा साधकाचा अनमोल दागिना आहे. मला फार पटलेलंच आहे की हा खरंच अनमोल दागिना आहे. शम दम उपरती क्षमा तितिक्षा क्षमा तितिक्षा ही सगळी साधनं हवी आहेत आपल्याला. ही खरी संपत्ती. म्हणून शंकराचार्यांनी पण म्हटलेलं आहे की शमदमादी षट संपत्ती आणि मुमुक्षुत्व. पहिल्यांदा म्हणजे आपल्याला इह आणि पर या गोष्टींच्या आपल्याला कुठल्याही भोगाची इहा परत्र भोग विराग. मला एकदम आठवलं, आत्मानात्म विवेक नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये शंकराचार्य म्हणतात की इह आणि परत्र, परत्र म्हणजे परलोकी, इह परत्र भोग विराग. पहिली आपली काय, जो साधक आहे त्याची पहिली की आत्मानात्म विवेकासाठी अधिकारी कोण, तर त्याला इहलोकीचे आणि परलोकीचे हे विराग भोगांची वैराग्य आलं पाहिजे. नंतर त्याला आत्ता मी सांगितलं तसं शमदमादी षटसंपत्ती पाहिजे. आणि मुख्य म्हणजे मोक्षाची इच्छा पाहिजे, मुमुक्षुत्व. ते जर असेल तर आपल्याला हा विराग वगैरे येईल. आणि म्हणून ही बाह्य वेशभूषा कशीही असली तरी अंतरंग हे वैराग्य संपन्न पाहिजे. तोच भगवंताला आवडतो. आणि अशा भाग्यवंताचं कौतुक समर्थ आपल्याला पुढच्या ओळीमध्ये करत असतात. 18वी आहे, आत्ता मी सांगितलं तसं की प्रत्यय ज्ञानी वितरागी विवेक बळे सकळ त्यागी जो तो जाणीजे महायोगी ईश्वर पुरुष. हा ज्ञानी आहे. ज्ञानाचं तर भगवद्गीतेत किती ज्ञानाचं वर्णन केलेलं आहे. हो, नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. ज्ञानासारखं दुसरं साधन नाही आहे. आणि म्हणून पवित्र तर मुळीच नाही. आणि म्हणून जो पुरुष स्व आत्मानुभवी असतो, अनासक्त असतो, वैराग्य संपन्न असतो, तो खरा ज्ञानी आहे. आणि ते जो स्वतःशी योगाशी जोडला गेला आहे तो, म्हणजे ज्याच्यापाशी स्वतःच्या अनुभवाचं ज्ञान आहे, ज्याच्या सगळ्या आशा सुटलेल्या आहेत आणि केवळ विवेकाच्या जोरावर ज्यानं आत्ता सांगितलं तसं सर्वस्वाचा त्याग केलेला आहे. विवेक वैराग्य हे समर्थांचे प्रिय म्हणजे अत्यंत आवडीचे आणि अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत. 2-3 संकल्पना जर आपण आयुष्यात बाकी काही नाही ठेवलं, मी तर रोज म्हणत असते माणसाला विवेक पाहिजे. सारखं क्षणोक्षणी आपल्याला जाणवतं की इथे विवेकाचा अभाव आहे. थोडासा अंतर्मुख होऊन विचार केला ना तर कोणती गोष्ट कधी करायची, कोणती गोष्ट करू नये, कुठली गोष्ट खायची, कुठली खाऊ नये, किती बाबतीत विवेक लागतो. आता तुकारामांचं एकदम उदाहरण मला आठवलं. ते तर विरागी होतेच, म्हणजे सगळेच संत होते, पण खाण्यापिण्यात किंवा कशात लक्ष न घालता फक्त भगवंत एके भगवंत, सतत मुखी नाम. आणि आपलं काम करताना सुद्धा ते विसरायचे. त्यांची पत्नी आवडी सगळ्यांना माहिती आहे. तर ती आवडी, तिची आई आली एकदा आणि तिनं रोज अशी, आता आई आल्यावर बघा सगळ्या महिलांना माहिती आहे आपण काय करतो, तिच्या आवडीचं सगळं करायचं, असं त्या आवडीचं हे होतं. आणि एक दिवशी तिनं पुरणपोळ्या केल्या बरं का. गरम गरम पोळ्या करायला घेतल्या आणि तुकाराम साधनेत होते, त्यांना बोलवलं. महाराज या म्हणती आणि बसा जेवायला. पूर्वीच्या काळी काय असायचं, आधी पुरुषांची जेवण आणि मग बायकांची, मुलांचं अगोदर बघायचं. तर ते बसले जेवायला आणि मिटक्या मारीत सगळं खाल्ले, पण त्यांचं विठ्ठलाचं नामस्मरण चालूच होतं, खात होते तरी, आणि जेवून उठून गेले. आता या दोघी सगळ्यांचं आवरल्यानंतर दोघी बसल्या जेवायला. पहिलाच घास तिनं घेतला तर त्या आमटीमध्ये मीठच घातलेलं नव्हतं. तिला असं वाईट वाटलं
ते खाता खाता ती तावातावात गेली आहे महाराजांकडे आणि म्हणते, काय हे, तुम्हाला काय वाटलं माझ्या आईच्या देखत माझी फजिती व्हावी? कारण ती पक्की रजोगुणी होती. ते म्हणले, काय झालं गावडी, काय झालं, छान होतं जेवण. अहो म्हणे, आमटीत मीठ घातलेलं नाही हे मला सांगायचं नाही का? माझ्या आईच्या देखत माझी फजिती झाली. ते म्हणे, मला त्या विठ्ठलाच्या नामाच्या गोडीमुळं मला सगळं गोडच लागतं ग, मला सगळंच चांगलं वाटलं, मला त्या आमटीतलं मीठ समजलं सुद्धा नाही. इतकी विठ्ठलावर प्रीती, इतकं प्रेम की जे काय खातं. आता समर्थ तर काय करायचे आपल्याला माहिती, भिक्षा मागून आणायची आणि त्या गंगेच्या जलामध्ये ती भिजवायची, का तर चवच कळू नये. आणि आपण मात्र बघा काय आयटीत ताट वाढून घेतलेलं असतं. एका दिवशी चटणी नसेल, लोणचं नसेल, ते लोक नुसती अगदी त्याच्यामध्ये म्हणजे नाराजी व्यक्त करत असतात. जेवणातलं सगळं पाणी झालं म्हणतात. पण जेवणाचं पाणी करून म्हणजे अन्नाचं पाणी करून खाणं, त्याची चवीबद्दल आपण आसक्त न राहणं, हे वैराग्य आणि हे ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. आता संत कसे असतात याच्याबद्दल सुद्धा खूप आपल्याला त्यांनी पण गोंदवलेकर महाराजांनी पण रोजचं जे एक प्रवचन हे दिलेलं आहे, खूप छान असतं बघा. रोजचं एक वाचावं आपण. तर व्यवहारात ज्याला चांगलं वागता येत नाही त्याला परमार्थ करता येणार नाही. व्यवहारात झाल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरू आज्ञाप्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनेवर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंता परते कोणी नाही हे कळलं म्हणजे मी कोण आहे हे कळतं. निर्गुण जरी समजलं तरी सगुण नाही सोडायचं, कारण सगुणापासून निर्गुणापर्यंत पोचायचं. आणि माझ्या मुखी राम आला या परत दुसरं भाग्य कुठलं? हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असं कसं म्हणायचं? आता समजा कोणी म्हणतं की मला उपनिषदातलं जरा सांगा, तर ज्यानं केलं तोच सांगणार ना. एक गुरु आज्ञापालन याशिवाय दुसरं काहीही मी केलं नाही असं स्वतः महाराज म्हणतात. मग मी दुसरं काय सांगणार? गुरु सांगतील ते. म्हणून गुरोर वाक्यम प्रमाण, गुरुर आज्ञा व्यभिचारणीय. गुरूंची आज्ञा कधी पाळायची नाही असं कधीच नाही. त्यांनी सांगितलेलं करणं एवढंच. मग अगदी श्रीकृष्ण असू, सांदीपनींच्या आश्रमात दोघंजण गेले होते, तुम्ही पाहिलं असेल. उज्जैनाला एवढा तो छान हे आहे त्यांची सगळी सांदीपनी आश्रम, की सगळ्या 64 कलांचं तिथं सादरीकरण केलेलं आहे. आणि गुरु सांगतील ते ऐकायचे बघा. अगदी मोळी करून आणण्यापासून, लाकडं आणण्यापासून कामं केलेली आहे त्यांनी. तर हे असं सगळं आहे. आणि श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहिलं की त्याची कीव येते. तसं मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटतं. एकूण योनी इतक्या आहेत, त्यामध्ये मनुष्यजन्म आपण म्हणतो 84 लाख योनी फिरून आलो आहे. तर मनुष्यजन्म ही भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचं फार नुकसान आहे. म्हणजे मनुष्य जन्माला येऊन जर आपल्याला भगवंत मिळाला नाही तर काय उपयोग आहे? म्हणून अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा, त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावं. पडण्याची, अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच आपल्याला ऐकू येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावं. संत वचनांवर विश्वास ठेवूया, समर्थांवर विश्वास ठेवूया, म्हणजे भगवत प्रेम लगेच आपल्याला मिळेल. आणि ते भगवत प्रेम लागेल, प्रेम लागावं लागतं. आणि ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणं, एवढं जरी आपण केलं तरी आपलं कल्याण होणार आहे. किती एकेका दिवसाला आपल्या बेलसरींनी काय, महाराजांनी काय, किंवा अनेकांनी आपल्या शाखेच्या लोकांनी सुद्धा एक असंच रोजचं दैनंदिन एक पान वाचलं माणसांनी. मला कौतुक वाटलं. आमच्या मंदिरात एक अगदी साधे गृहस्थ येतात,
आरतीच्या वेळेला येतात किंवा आरती झाल्यानंतर येतात. मी परवा पाहिलं, म्हणलं काय करताय, तर हे यांची जी प्रवचनाचं जे आहे ना दैनंदिन, तर त्या ग्रंथाचं रोज एक पान, म्हणे मी त्या दिवशीचं एक पान वाचतो आणि सगळ्यांना कळवतो. कळवणं हेही आवश्यक आहे, पण त्याच्यापेक्षा ते स्वतःच्या अंतरंगात ठसवणं महत्त्वाचं आहे. जरा माझं म्हणजे विस्तारच चाललं आहे, किंवा असं होतं की एक भाग्य आहे माझं की मला प्राध्यापिका म्हणूनच आयुष्यभर राहायला मिळालं आणि बोलायला भरपूर संधी मिळाली. अजूनही ती मी दौडत नाही आहे. पण आता हे जे समर्थ आपल्याला सांगतात हे समजून घ्यायचे, आपल्या अंतरंगात पोहोचवायचे. म्हणून हा आटापिटा सगळा या समूहाचा चाललेला आहे. आणि त्यामुळं मला जसं भावतं आहे तसं मी तुम्हाला सांगते आहे. कुठे जर माझी त्रुटी राहत असेल, काही होत असेल तर मला क्षमा करा. आता 19मध्ये काय म्हणतात, अणमासिद्धींची उपेक्षा बरं का, अणमासिद्धींची उपेक्षा करून घेतली योग दीक्षा, घरोघरी मागे भिक्षा महादेव. अहो सगळ्यात योगेश्वर भगवान महादेव आहे, आणि तो सुद्धा सगळ्या योग्यांचा मुकुटमणी आहे. त्याला अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत, पण त्या टाकून योग दीक्षा धारण करून घरोघर भिक्षा मागत असतो. दत्तात्रेय तसेच आहेत, घरोघर भिक्षा मागून खाणारे. म्हणून तर त्यांनी 24 जणांना गुरु केलं. शंकर हा वैराग्याचा आदर्श आहे. काय त्याचं रूप आहे मला सांगा. कपाल म्हणजे ती करवंटी, कपाल कवटीमध्ये तो भिक्षा घेत असतो. म्हणजे सगळंच समान मानायचे हो. आपलं मन तसं अजून होत नाही. आपण कशातही नाही घेणार. आपल्याला सगळं छान पाहिजे, स्वच्छ पाहिजे. आणि 8 मोठ्या सिद्धींना बाजूला सारून ही योगाची दीक्षा घेणं आणि प्रत्यक्ष वागणं ते कशासाठी करतात. त्यांच्या दर्शनातून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. खूप जण अष्टसिद्धी साखी गौरीसा ह्याच्यामध्येही हनुमान चालिसामध्ये पण ते आलेलं आहे की त्या अष्टसिद्धी हनुमंतालाही होत्या. आता आपण पाहूया त्या अष्टसिद्धी कुठल्या आहेत. त्या सगळ्यांना माहिती असतील. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या 8 पूर्तता किंवा सिद्धी ह्या असतात. अगदी वेदामध्ये सुद्धा सांगितलं आहे बरं का, की योगाभ्यास केल्यानंतर, आत्ता मी तो नाही संदर्भ समोर ठेवला, पण त्याच्यात सुद्धा या सगळ्या सिद्धी सांगितलेल्या आहेत. अणिमा म्हणजे काय, शरीर अत्यंत अणूसारखं करायचे, सूक्ष्म करायचे. आणि महिमा म्हणजे काय, शरीर अत्यंत मोठं करायचं. दोन्ही गोष्टी हनुमंतांनी आपल्याला दाखवलेल्या आहेत. अगदी सूक्ष्म होऊनही तो त्या हिच्या मुखातून गेला होता, आणि लंकेमध्ये गेल्यानंतर त्यानं गरिमा, आपलं एवढं ते शेपूट वाढवलेलं आहे, एवढं गुंडाळी गुंडाळी गुंडाळी. मी लहान मुलांना सांगायची आणि त्यांना मजा वाटायची की त्याचंच आसन केलं, त्याला बसायला दिलं नाही म्हणून. आणि सगळ्यांच्यापेक्षा उच्चस्थानी तो बसलेला आहे. महिमा. लघिमा, अगदी हलकं करायचं शरीर. म्हणजे आपली ओझ्यामुळे आपण कुठे जात नाही, पण आपलं जर हलकं शरीर झालं कापसासारखं अगदी, तर आपण कुठेही संचार करू शकतो. प्राप्ती म्हणजे सर्व प्राण्यांच्या इंद्रियाशी त्या इंद्रियाची अधिष्ठात्री देवतांच्या रूपानं संबंध घडवायचे. सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त करून घ्यायच्यात. आणि प्राकाम्य म्हणजे परलोकातील अदृश्य विषयांचं सुद्धा ज्ञान होणं. एक वर्तक म्हणून होते, आणि त्यांनी इथे बसून सूक्ष्म देहानी मंगळावर जाऊन आलेले होते, किंवा तिथं जे काय आहे त्याचं सगळं त्यांनी वर्णन केलेलं होतं. ईशिता म्हणजे शक्तीची, मायेची आणि तिच्या अंशाची ईशाच्या ठिकाणी आणि इतरांच्या ठिकाणी असणारी प्रेरणा ही आपल्या ताब्यात येते. सत्ता प्रभाव येतो. म्हणजे कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम याचं सामर्थ्य येतं. काय या एक एक सिद्धी, आणि ह्या समर्थांच्या जीवनातही ह्या सगळ्या सिद्धी त्यांना प्राप्त झालेल्या होत्या.
त्याचा गैरवापर नाही केलेला त्यांनी. अत्यावश्यक अशा ठिकाणी फक्त त्या उपयोगात आणल्या ज्ञानदेवांनी सुद्धा. म्हणून तर अगदी मरण आल्यानंतर सुद्धा त्यांनी सदा यांना उठवलेलं आहे. कारण त्यांच्याकडून कार्य मोठं घडायचं असतं. वशिता म्हणजे विविध विषय भोगत असून सुद्धा त्यांच्या ठिकाणी आसक्त न होणं. आता जसं तुकारामांचं सांगितलं की कुठल्याही बाबतीत सगळं मिळते पण त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. प्राकाम्य किंवा कामाव साधिता म्हणजे ज्या ज्या सुखाची इच्छा करावी ते सुख अमर्याद प्राप्त व्हावं. महाराजांनी सुद्धा इतरांसाठी सगळ्या गोष्टी कशा प्राप्त करून दिलेल्या आहेत बघा. प्राकाम्याचा खूप वेळेला अनुभव आलेला आहे की एक लहान मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो की बाबा तुम्ही आमच्या घरी उद्या जेवायला या. तर महाराज गेले. हो म्हणे येतो. दुसऱ्या दिवशी गेले. वडील आणि तो एकटाच राहत असतात. दोघंजण. 2 भाकरी केलेली असतात. महाराजांना एक वाढायची आणि एक आपण. असं समर्थांच्या जीवनात घडलेलंच आहे. आणि ते बसले जेवायला तर त्यांचं काहीतरी वस्त्र घेऊन उपवस्त्र घेऊन काहीतरी घेऊन एक माणूस आला. तर ते म्हणे त्यालाही वाढा त्यालाही वाढा. आणि मग करत करत खरंच 100-150 लोक त्यांच्याकडे आली त्यांच्याबरोबर नमस्कार. कारण महाराज जिथे तिथे सगळे जाणार ना. आणि ते सगळं तर महाराज म्हणतात वाढा सगळ्यांना. ते दोघं छाटच पडले. त्या 2 भाकरी पण त्या वाढवत वाढत वाढत सगळ्यांना वाढल्या आणि पुन्हा उरल्या तर 2 भाकरी तिथे शिल्लकच होत्या. म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण करणारी. किंवा अगदी एक राजा होता आणि तो राजासुद्धा चाट पडलेला आहे. एकदा सगळं सर्वस्व अर्पण केलं. एक आप्पासाहेब भडगावकर म्हणून होते आणि नंतर ते गोंदवल्याला आले. तर त्यावेळेला खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि सरकारनं दुष्काळी कामं सुरू केली. त्यामुळे लोकांची उपासमार टळली. श्रींनी काय केलं तर आपल्या मालकीच्या शेतात दुष्काळी काम सुरू केलं. म्हणजे दुष्काळी काम सरकारची तर असतातच पण यांनी स्वतःचीच अशी सुरू केली. आणि एका शेतातली माती काढून दुसऱ्या शेतात न्यायची. म्हणजे काहीतरी काम द्यायचं. आणि त्यासाठी 150 बैलगाड्या त्यांनी कामावर लावल्या. आणि काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला रोज एक मोठी भाकरी आणि भांडं भरून आमटी किंवा आमटी मिळायची. आमटीच असायची पूर्वी. भाकरीबरोबर आमटी. आपलंही लहानपण त्यातच गेलेलं आहे. मग श्री पोटाला अन्न देत आहेत म्हणल्यावर गोंदवल्यातलीच नव्हे तर सगळ्या आजूबाजूच्या खेड्यातली लोक तिथे यायला लागली. गरीब लोक कामाला यायला लागले आणि श्रींनी त्यांना आपली कोठारं उघडी करून दिली. जवळजवळ 1,500 लोक रोज अन्न खात होते. म्हणजे घेऊन जायचे. गावचे काही लोक, घरची मंडळी म्हणजे इतक्या भाकरी भाजत असत की भाकरी तयार झाल्यावर आपल्या हातानं ते स्वतः कामगारांना वाटत होते. भाकरी देत असताना भुकेनं व्याकुळ झालेल्या, अन्नासाठी हापापलेल्या जीवांना पाहून श्रींच्या डोळ्यात पाणी येत होतं. समर्थांचं तेच झालेलं आहे. त्यांनी एवढे 1100 मठ स्थापन केले, भारत भ्रमण केलं आणि जिथं जिथं असे व्याकुळ लोक दिसतील म्हणून तर अजूनही आपण पाहतो की सज्जनगड काय शिवतरगड काय तिथे अन्नदान अन्नछत्र असतंच. कोणीही या तिथं विना काही दक्षिणा किंवा काही न घेता मिळत असतं. त्यावेळेला एकदा औंधचा राजा तिथे आला आणि गोंदवल्यावरून जात होता तो. तर त्यानं एवढा 1,500 समुदाय पाहिल्यावर त्यानं गाडी थांबवली आणि इतक्या लोकांना कामावर घालून म्हणजे लावून पोचणारा हा राजा कोण आहे त्यांनी लोकांना विचारलं. त्यांनी श्रींचं नाव सांगितलं आणि मग त्यांनी त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यांना धन्यवाद देऊन ते गेलेले आहेत. म्हणजे असं या मोठ्या लोकांचं मोठेपण, त्यांना सगळ्या सिद्धी प्राप्त झालेल्या असल्या तरी त्याचा गैरवापर नाही, समाजाच्या सुखासाठी असा ते वापर करत होते. म्हणजे महादेव म्हणजे विरक्तीचं साक्षात मूर्तिमंत रूप आत्ता सांगितलं. म्हणजे तो अगदी पूर्ण उघडाच आहे. त्याला काही वस्त्रांची गरज नाही. फक्त व्याघ्राजीन वापरतो. गळ्यात नरम मुंडांची माळ घालतो. अंगाला भस्म लावतो. तेही चिताभस्म.
त्याची गाणी पण खूप, चिता भस्म सर्वांगी तर लावतो, सुंदर गाणी आहेत आणि स्तोत्र तर आहेच शिवमहिम्न. मस्तकी पवित्र गंगा आहे, कुठलेही पाश नाहीत. अखंड साधनेच्या बळावर प्राप्त झालेल्या अष्टसिद्धींची उपेक्षा करून योग दीक्षा ज्यानं स्वीकारलेली आहे आणि घरोघरी भिक्षा मागून समाधानात जीवन व्यतीत करतोय. अंतर्बाह्य विषयाचा त्याग जर कोणी केला असेल तर तो म्हणजे शंकराना. केवळ बाहेरून शंकरासारखा, हल्ली बघा बहुरूपी म्हणून फिरतात, तर असं रूप घेतलं म्हणून आपल्यासारखा सामान्य जीव थोडाच महादेवासारखा विरक्त होणार आहे. त्याच्यासाठी आंतरिक विरक्ती पाहिजे. दिखाऊपणा किंवा बरोबरी करण्याची समाज मनाची ही नेमकी नस पकडून समर्थ पुढे म्हणतात, ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी, म्हणून या सगटसरी होत नाही. अहो, ईश्वराची बरोबरी केली म्हणून त्याच्यासारखा कोणी होईल का? खरं म्हणजे या वैराग्याबद्दल खूप काही सांगण्याजोगं आहे. याच्या काय म्हणू आपण, शंकराच्या. तर केवळ वैराग्यासारखा वेश धारण करणारा वेशधारी कधी ईश्वराची बरोबरी करू शकत नाही. रस्त्यावर असे फिरत असतात बघा वेशधारी, पण बाह्य वेशावरून कधीही कुणाची बरोबरी करू नये. त्या ईश्वराची बरोबरी वेशधारी भिकाऱ्याला कशी करता येईल? कारण तो भिकारीच आहे, वेशधारी आहे नुसता. म्हणजे दोघं बाह्यता सारखे दिसतात म्हणून ते दोघं सारखे नाही होत बरं का. बाह्य वेशधारी कसा ते होऊ शकेल? आता महादेवाचा वेश धारण करणारा त्याची बरोबरी कधी करू? ईश्वर म्हणजे महादेव. आत्ता जे सांगितलं की तो इतका योगी आहे की त्याची बरोबरी ही आपल्या सामान्य माणसाला कधीच करता येणार नाही. आता वैराग्य वाचून परमार्थ हा लटका आहे असं म्हणतात. तर वैराग्य ही मनाची अवस्था आहे हो. आचार विचारांनी भ्रष्ट झालेल्या माणसाला परमार्थ साधत नाही. प्रापंचिकाचं वैराग्य असं असतं की भगवंतासाठी देह व्यवस्थित जगवणं एवढंच आवश्यक आहे असं म्हणतो. आणि त्यासाठी मग आपण काय करतो, प्रमाणशीर देह सुख भोगायला काहीच हरकत नाही, अत्यंत माफक विषय भोगणं हा आपला प्रापंचिकाचा त्याग आहे. पण तेच त्याचं वैराग्य आहे. म्हणजे आपण आपल्यानुसार त्याचा अर्थ लावलेला आहे. पण पारमार्थिकाला बाहेरचाही त्याग करता येतो आणि हे विशेष आहे. वास्तविक प्रपंच आणि परमार्थ हा वेगळा नाहीच. समर्थ सारखे सांगतायत, आधी प्रपंच करावा नेटका. प्रपंच अनासक्तीनं करणं हाच परमार्थ आहे. परमार्थाच्या आड काय येतं तर धन, पुत्र, दारा आणि हे सगळं आड येत नाही, तर त्यांच्यामधलं ममत्व आड येतं. आपल्याला आपण म्हणतो, आता काल कोणतरी म्हणलं किंवा नातवंडांचं करावं लागतं म्हणून जाता येत नाही कुठे. पण आपलं ममत्व आहे, ममत्व बाजूला ठेवलं की मग वैराग्य आपोआप येईल. म्हणजे वस्तूंवरची आसक्ती न ठेवणं हे खरं वैराग्य आहे. आणि ती वस्तूच नसणं हे वैराग्य नाही. एखादा म्हणतो अहो त्यांना पत्नी नाही आहे त्यामुळे ते वैरागी आहेत, किंवा त्यांना वैराग्य चांगलं आहे, कडकडीत त्या वैराग्याला अर्थ नाही. ज्याला पत्नी असूनही जो आसक्ती ठेवत नाही, त्याच्यामध्ये गुंतून राहत नाही, तर तो वैराग्य. म्हणून शंकराचार्य तर म्हणतात, मूढ जही ही धनागम तृष्णाम कुरु सद्बुद्धीम मनसी वितृष्णाम यल्लभसे निज कर्मोपात्तम वित्तम तेन विनोदय चित्तम. आपल्याला जेवढं कर्मानुसार मिळालेलं आहे त्याच्यात तुम्ही समाधान माना. अर्थमनर्थम भावय नित्यम नास्ति ततः सुखलेश सत्यम पुत्रादपि धनभाजां भीती सर्वत्रैषा विहिता नीतिः. आपल्या मुलांपेक्षा सुद्धा धनाची जास्त भीती असते लोकांना. मा कुरु धनजन यौवन गर्वम हरति निमेषात काल सर्वम अखिलम हित्वा ब्रह्मपदम त्वं प्रविश विदित्वा. एक शब्द असं आठवेना मला, ठीक आहे. पण हे सगळं आपण जे आहे त्याच्या जीवावर चांगलं राहता आलं पाहिजे.
त्या ज्ञानदेवांनी सुद्धा विषयांपासून हळूहळू सगळं आपलं चित्त काढून घेऊन परमेश्वराकडं कसं लावावं याचा दृष्टांत देताना म्हटलेलं आहे. जैसा शरद काळुरी गे आणि सरिता वो होटू लागे, तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचौनी. मग पुनवेहुनी जैसे शशिबिंब दिसे दिसे, हरपतावसे नाहीची होय. तैसे भोग आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता, हळूहळू पंडुसुता मीची होईल. कसं आपलं चित्त परमेश्वराजवळ लागेल तर त्यांनी छान सांगितले की शरदकाळ आला की नदी आटायला लागते, तसं तुझं चित्तसुद्धा प्रपंचातनं वेगानं बाहेर पडेल. असं झालं म्हणजे पौर्णिमेपासून चंद्राचे बिंब दिवसानुदिवस आटत आटत जातं, म्हणजे लहान लहान होत जातं आणि अखेर अमावस्येला तर अगदीच नाहीसंच होतं. तसं विषयोपभोगापासून बाहेर आपलं मन काढून आपल्याला बाहेर पडता आलं पाहिजे आणि माझ्या स्वरूपात प्रवेश करता अर्जुना तुझं चित्त मत्स्वरूपी होऊन जाईल. यालाच अभ्यास असं म्हटलेलं आहे. आणि अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. मग तू माझी इच्छा करशील, किंवा आपण म्हणतो नर करणी करे तो नरका नारायण हो जाय. अहो भर्तृहरीनं वैराग्य शतकात सुद्धा वैराग्याबद्दल सांगितले. मला असं वाटतं आता उद्याच त्याच्याबद्दल बोलावं, कारण एक शिष्यसुद्धा गुरूंच्या सांगण्यावरून आत्मबोधाची एक जनकाच्या जीवनातली थोडीशी कथा सांगते. तर आत्मबोधाची दीक्षा घेण्यासाठी मिथिला नगरी राजा जनकाच्या दरबारात आलेला होता. जनक विदेहीचा अर्थ समजून घ्यायचा. देह असूनही विगत हा देहावरची सगळी आत्मीयता संपलेली आहे म्हणून त्याला विदेही. आणि शिवाय विदेह देशचा राजा, त्याचं देशाचं नावही विदेहच होतं. त्याबरोबर तो अत्यंत वैभव संपन्न होता. तो जो शिष्य आहे तो जनकाच्या महालामध्ये येतो बरं का, आणि तिथलं झगमगीत सगळं वैभव पाहून चक्रावून जातो. आणि त्याला असं वाटतं की इथं या वैभवात आणि या सगळ्या आनंदी ह्याच्यामध्ये माझं काय काम होणार आहे. आत्मबोधाची दीक्षा घ्यायला गुरूंनी पाठवले आणि इथं तर सगळं आनंद दिसतोय. मग जनकाने त्याचा आदर सत्कार केला, स्नान भोजन आटपून आजचा दिवस इथं विश्राम करायला सांगितलं. आणि ते पुन्हा तुमचा जो प्रश्न आहे त्याच्याबद्दल म्हणे उद्या बोलू. तर जनक आपल्या कामासाठी निघून गेले. आता राज्यकारभार करायचं आहे त्यांना. आता दिवसभर आरामात गेला. शिष्याला सगळं खायला प्यायला छान मिळालं, थोडं बरं वाटलं. पण रात्रीचा फराळ वगैरे आटोपून, रात्री सहसा जेवत नाही ते शिष्य जे असतात ते, तर फराळ आटोपून तो आपल्या कक्षात आला आणि बिछाना छान सजवलेला होता. गोडधोड खाल्ल्यानं त्याला झोपही येऊ लागली होती. गादीवर त्यानं अंग टाकलं आणि सहज छताकडं लक्ष गेलं तर तो एकदम टणकन उडालाच. त्या पलंगावर म्हणजे वरच्या बाजूला केसाला बांधलेली एक नंगी तलवार होती, लटकत होती. केसाला बांधलेली, म्हणजे काय बघा. आणि त्याला सारखं वाटायला लागलं की ती जर केस तुटला आणि तलवार जर आपल्या अंगावर पडली तर संपलंच आपलं. या विचारानं रात्रभर तळमळत तो राहिला. कुठली झोप आणि कुठलं काय. दुसरे दिवशी राजा जनकानं रात्री झोप कशी झाली विचारलं. तो इतक्या झटकन बोलला, अहो राजन, माझ्या बिछाण्यावर टांगत्या तलवार लावलेली आहे आणि मी रात्रभर झोपूच शकलो नाही. जनकाने छान उत्तर दिलं, माझंही जीवन तसंच आहे. मी या वैभवात राहतोय असं जरी दिसत असलं तरी मी त्याच्यापासून तितकाच दूर आहे. तुम्ही काल रात्री मौशार बिछाना असूनही झोपेपासून दूर होतात. तसंच विषय त्यागाचं याहून दुसरं उदाहरण आपल्याला सापडणार नाही. तसाच मीही या सगळ्या विषयांपासून दूर असतो. सुखात वैभवात लोळत असतानासुद्धा त्यात लिप्त होत नाही. त्यानंच खऱ्या अर्थानं विषय त्याग केला असं म्हणावं लागेल. आपण आता फक्त श्रीरामांचंच जप करूया. अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जय राम
जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. राम नाम हे सदा सुखाचे, निधान जाणा परमेशाचे. पतित पावन अवघे नाम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभु रामाची कोमल मूर्ती. मंगल दर्शन पूर्णविराम, श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. पंचप्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे. राम जणू निश्वास तयाचे. पवनसुत हनुमानाचे हे पंचप्राण आहेत, ते म्हणजे रामाचा निश्वास आहे. तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. धन्यवाद. मला संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करण्याचा मला खरं एक संधी आहे, संधीचं सोनं करण्याची. तर जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगितलं आहे. खरं म्हणजे भर्तृहरीचं थोडंसं बोलायचं होतं वैराग्य शतकाबद्दल, पण ते आता उद्या सांगेन. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि धन्यवाद देते. आपल्या ऋणातच राहू इच्छिते. साधना घेते. नामस्मरण घ्या. हो घेते ना, घेते. श्रीराम श्रीराम जय राम, जय जय राम. 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 जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. निरूपणाचा भाग उद्या होईल. लिंक तीच राहील. ज्यांना प्रतिक्रिया द्यायच्या असतील त्यांनी राजदादा आणि भंडे काकांच्याकडे जाव्यात. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. रघुवीर समर्थ. जय श्रीराम. जय जय. हो बोला. मिळाली बरं का कालची पाठ मिळाली ना. रात्री पाठवली, मला वेळच नाही झाला. नाही काहीच हरकत नाही. आई वाचली मी. बर बर. धन्यवाद. म्हटलं लगेच पाठवली. नाही नाही, लगेचच पाठवणार होते, पण तरी रात्र झाली. पण म्हणलं आता आपण दिला शब्द मोडू नये म्हणून ते घाईघाईत पाठवली. नाही वाचलं ना. बरं झालं. धन्यवाद. बर बर. छान छान. जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर्थ जय रघुवीर समर्थ जय जय श्रीराम. जय रघुवीर समर्थ जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. हा छोटी तुला पण शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ. आवडतं का तुला ऐकायला? निघाली निघाली शाळेत तू? छान छान. हो आवडतीच आहे आवडती. बर बर पण सगळं ऐकतीये ना, कौतुक आहे तिचं. हो. चला जय जय रघुवीर समर्थ. कशा आहात तुम्ही? छान आहे छान. ज्योतिताई हो. चालेल. चला भेटूया उद्या. ऐक बाई. चार श्लोक झालेत आज.